मंडळी, काही महिन्यापूर्वीच पौष महिना सुरू झाला. या महिन्यात सूर्यनारायणाची पूजा करण्यात येते. या महिन्यात सूर्यनारायणाची जर पूजा केली तर फळ देखील उत्तम मिळते असं म्हटलं जातं. खरं तर हा पूर्ण महिनाच सूर्यनारायणाच्या उपासनेचा महिना आहे असं म्हटलंय. जे लोक सूर्याची उपासना करतात ते सूर्यासारखेच तेजस्वी आणि तपस्वी होतात. प्रत्येक आजारावरती किंबहुना प्रत्येक संकटावरती मात करण्याची शक्ती त्यांच्यामध्ये येते. सूर्यदेवाची उपासना तसेच व्रत हे अगदी पौष महिन्यातच सातत्याने करण्यात येते. किंबहुना सुवासिनी बायका आपल्या पतीला दीर्घायुष्य मिळावं किंवा आपला पती हा सूर्यासारखाच तेजस्वी आणि तपस्वी राहावं म्हणूनच हे व्रत करतात. शास्त्रामध्ये सूर्याची 12 रूपे सांगितली आहेत. या 12 रूपाची उपासना देखील वेगवेगळ्या प्रकारच्या आहेत. त्याचप्रमाणे त्या उपासनेपासून मिळणारे लाभ सुद्धा वेगवेगळेच आहेत. मग सूर्यदेवाचे हे रूप परब्रह्म स्वरूपाचे आहेत. मग हे रूपच कोणते? तर कीर्ती, धन, तेज, ऐश्वर, ज्ञान यापेक्षा कितीतरी गोष्टींनी सूर्यदेवाचे रूप परिपूर्ण आहे. आणि म्हणूनच प्रत्येकाने पौष महिन्यातील सूर्याची आराधना करणं हे आवश्यक आहे. पौष महिन्यातील रविवारी सकाळी लवकर उठून एका तांब्याच्या कलशात स्वच्छ पाणी घ्यावं. त्यात लाल रंगाचं फूल अवश्य टाकावं. त्याचबरोबर हळदी, कुंकू, अक्षता टाकून ते जल उगवत्या सूर्याला अर्पण करावं. यालाच आपण सूर्याला अर्घ्य देणं असं देखील म्हणू शकतो. सूर्याला अर्घ्य देताना ओम भास्कराय नमः, ओम आदित्याय नमः, ओम सूर्याय नमः किंवा ओम मित्राय नमः अशा कोणत्याही एका मंत्राचा जप करायचा आहे. या दिवशी सूर्याची उपासना केल्यास तसेच तांदळाची खिचडी खाल्ली तर बौद्धिक क्षमता चांगली होते असं म्हटलं जातं. मग पौष महिन्यातील सूर्याची उपासना का करावी? तर पौष महिन्यात सूर्य हा धनुराशीत प्रवेश करतो. त्यामुळे या महिन्यात पिंडदान करणे देखील अधिक उत्तम आहे. या महिन्यात सूर्याचे आपण भग या नावाने देखील आराधना करतो आणि अगदी हे भगवंताचंच रूप आहे असं मानलं जातं. या महिन्यात काही नियमांचं पालन देखील करावं. मग कोणतं? तर जी व्यक्ती मांसाहार करत असेल त्यांनी मांसाहार करू नये. जी व्यक्ती मद्यपान करत असेल त्यांनी मद्यपान करू नये. सकाळी लवकर उठून सूर्याला सूर्यनमस्कार घालावेत. तसेच या महिन्यात आपण कमीत कमी 108 वेळा गायत्री मंत्राचा जर जप केला तर आपल्या कुंडलीतील सूर्याची स्थिती अगदी मजबूत होती. पौष महिन्यात सूर्याची उपासना करताना प्रत्येक व्यक्तीने मीठ खाणं जरा अगत्याने टाळावं. शक्य असल्यास फलाहार घ्यावा. तसेच आंघोळ करताना आंघोळीच्या पाण्यामध्ये गंगाजल टाकून आंघोळ करावी. त्याचबरोबर जर अगदी शक्य असेल तर भरपूर देखील दान धर्म करावा. असं म्हटलं जातं की पौष महिन्यामध्ये शुभ कार्यासाठी थांबलं जातं किंवा शुभ कार्य करण्यास सक्त टाळलं जातं. परंतु पौष महिन्यात दान धर्म करणं हे अगदीच अगत्याचं आहे किंवा अगदीच सोपस्कर आहे आणि चांगलंही मानलं जातं. आणि म्हणूनच पौष महिन्यात दान धर्माला अधिक महत्त्व दिलं जातं. आणि म्हणूनच प्रत्येकाने पौष महिन्यात सूर्याची आराधना नक्की करावी. ओम भास्कराय नमः, ओम सूर्याय नमः, ओम आदित्याय नमः, ओम मित्राय नमः.